हॅलो अँड वेलकम टू हर गोल्डन विंग्स चॅनल. मी शुभांगी आपलं मनापासून स्वागत करत आहे. हे ठिकाण म्हणजे आपल्या मैत्रीचं ठिकाण, आपल्या मनातलं ठिकाण, आपल्या जवळच्या गोष्टींचं ठिकाण. सकाळपासून कामं करताय, जबाबदाऱ्या सांभाळताय, ऑफिस पाहताय, घर पाहताय आणि तुम्हाला असं वाटतंय का, मी इतकी का दमले आहे, शरीर का थकलंय, मन का थकलंय आणि यावर काहीच उपाय सापडत नाही. तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. आज मी सांगणार आहे थकवा कमी करण्याचे 10 सोपे आणि जबरदस्त उपाय, जे फक्त तुमचा थकवाच नाही घालवणार तर तुमची एनर्जी सुद्धा डबल करते. म्हणूनच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. पॉइंट नंबर 1, पुरेशी झोप घ्या. थकवा टाळायचा असेल तर सर्वात महत्त्वाचं पाऊल म्हणजे योग्य झोप. 7-8 तासाची गाढ झोप ही तुमच्या मेंदू आणि शरीरासाठी चार्जिंग सारखी आहे. झोप पूर्ण झाली नाही तर दिवसभर एनर्जी कमी राहते, मूड खराब होतो आणि एकाग्रता कमी होते. म्हणून झोपेची एक ठरलेली वेळ ठेवा. एकाच वेळी झोपा आणि एकाच वेळी उठा. तुमच्या आरोग्यासाठी झोप ही गुंतवणूक आहे, ती चुकवू नका. नंबर 2, दिवसाची सुरुवात कोमट पाण्याने करा. सकाळी उठताच कोमट पाणी पिणं शरीराला डिटॉक्स करतं, मेटाबॉलिझम सुरू करतं आणि दिवसभरासाठी फ्रेश एनर्जी देतं. त्यात लिंबाचा रस घालून पिलात तर अजूनच उत्तम. हा एक छोटासा बदल मोठा फरक घडवतो. लहान बदल मोठा फरक घडवतात. म्हणूनच आजपासूनच कोमट पाणी सुरू करा. नंबर 3, हेल्दी ब्रेकफास्ट घ्या. भूक मारू नका. सकाळचा नाश्ता म्हणजे एनर्जीचा पहिला डोस. प्रोटीन, फायबर आणि हेल्दी फॅट्स असलेला ब्रेकफास्ट घ्या, जसं की पोहे, उपमा, ओट्स, अंडी किंवा फळं. हा तुमचं शरीर दिवसभर पॉवरफुल ठेवेल. तुमचं शरीर तुमचं मंदिर आहे, त्याला योग्य ते इंधन द्या. नंबर 4, दिवसातून भरपूर पाणी प्या. डिहायड्रेशन हे थकव्याचं एक लपलेलं कारण आहे. जेव्हा शरीरात पाण्याची कमतरता होते तेव्हा तुम्हाला थकल्यासारखं वाटतं. दिवसात किमान 8 ते 10 ग्लास पाणी प्या. एखादी बॉटल जवळच ठेवा. दर तासाला पाणी पिण्याची आठवण ठेवा. पाणी म्हणजे जीवन, ते तुमच्या थकव्यावरचं औषध आहे. नंबर 5, व्यायाम करा. आता तुम्ही म्हणाल, आम्ही गृहिणी किंवा आम्ही घर पाहून ऑफिस पाहतो, आम्ही व्यायाम कसा करायचा? 10-15 मिनटं चालल्याने रक्तप्रवाह सुधारतो, तर ते 10-15 मिनटं आपण नक्कीच काढू शकतो. स्नायू रिलॅक्स होतात आणि मेंदूला ताजा ऑक्सिजन मिळतो. थोडीशी स्ट्रेचिंग किंवा योगासनही खूप फायदेशीर असतात. व्यायाम म्हणजे तुमच्या शरीरासाठी नैसर्गिक एनर्जी ड्रिंक आहे. हालचाल म्हणजे ऊर्जेचं गुपित. दररोज हालचाल करा आणि आपण स्वतःसाठी 10-15 मिनटं नक्कीच काढू शकतो. नंबर 6, डीप ब्रीदिंग करा. कधी कधी मेंदू ओव्हरलोड होतो आणि थकवा येतो. अशा वेळा 3-4 वेळा खोल श्वास घ्या आणि सोडा. डीप ब्रीदिंग मेंदूला ऑक्सिजन पुरवतं, स्ट्रेस कमी करतं आणि एनर्जी लेवल वाढवतं. म्हणूनच श्वासात शांतता असेल तर मनात ऊर्जा असते. आजपासूनच सुरू करा. नंबर 7, काम करताना लहान ब्रेक घ्या. यालाच आपण पोमोडोरो टेक्निक असं म्हणतो. सतत सलग काम केल्याने मेंदू आणि शरीर दोन्ही थकतात, म्हणून ब्रेक घेणं गरजेचं आहे. पोमोडोरो टेक्निक वापरा, म्हणजे 25 मिनिटं फोकस्ड काम करायचं आणि 5 मिनिटाचा ब्रेक घ्यायचा. हे 4 वेळा करा आणि मग 15-20 मिनिटाचा एक लांब ब्रेक घ्या. त्या ब्रेकमध्ये चालणं असेल, पाणी पिणं असेल किंवा डीप ब्रीथिंग करणे असेल, या गोष्टी करा. यामुळे प्रोडक्टिव्हिटी वाढते आणि थकवा कमी होतो. थोडंसं थांबणं म्हणजे आपण मागे राहतो असं नाही, तर थोडंसं थांबल्याने पुढे जाण्याचा पुश मिळतो. नंबर 8, जंक फूड टाळा. फास्ट फूड लगेचच एनर्जी देत असेल असं वाटतं, पण थकवा आणि सुस्ती आणतं. त्याऐवजी ड्राय फ्रूट्स, फळं किंवा सूप घ्या. नैसर्गिक अन्नाचं पोषण जास्त काळ टिकतं आणि शरीराला रिफ्रेशही करतं. तुम्ही जे खाता तेच तुम्ही होता, म्हणून हेल्दी निवड करा. नंबर 9, स्क्रीन टाईम कमी करा. मोबाईल, टीव्ही, लॅपटॉपचा जास्त वापर डोळे आणि मेंदू थकवतो, म्हणून स्क्रीन टाईम कमी करा. डोळ्यांसाठी 20-20-20चा रूल वापरा. दर 20 मिनिटांनी 20 फूट दूर बघा 20 सेकंदासाठी. स्क्रीनपासून दूर म्हणजे जीवनाशी जवळ. थोडंसं रिलॅक्स व्हा. नंबर 10, मनाला आवडणारं काहीतरी करा.
मानसिक थकवा कमी करण्यासाठी आपल्याला आवडणारं काहीतरी करायला वेळ द्या. म्युझिक ऐका, गार्डनिंग करा, ड्रॉइंग करा, किंवा फक्त चहा किंवा कॉफी पीत बसा, किंवा फक्त शांतच बसा. तुमचा मूड चांगला असला की एनर्जी आपोआप वाढेल. तुम्ही आनंदी असाल तर ऊर्जा आपोआप येईल. म्हणून स्वतःसाठी वेळ द्या. तर मैत्रिणींनो, हेच होते आपले 10 थकवा कमी करण्याचे उपाय. लक्षात ठेवा, थकवा हा फक्त शरीरात नसतो, तो मनातही असतो आणि दोन्ही सांभाळणं आपल्याच हातात आहे. आजपासून यापैकी एक जरी सवय लावली तरी तुमच्या दिवसात ऊर्जा, ताजेतवानेपणा आणि आनंद नक्की वाढेल. कमेंटमध्ये मला सांगा कोणता उपाय तुम्ही सर्वात आधी वापरणार आहात. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि हर गोल्डन विंग्सला सबस्क्राईब करून या आनंदी प्रवासाचा भाग बना. भेटूयात पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत ताजेतवाने राहा, हसत राहा आणि आपल्या आयुष्याला ऊर्जेच्या रंगांनी रंगवा. थँक्यू.